अस्सलाम वालेकुम गाइज, आदाब, नमस्ते, जय महाराष्ट्र। मैं आपका अपना शेख मिराज आपका स्वागत करता हूं अपने नए यूट्यूब के ब्लॉग में। आज हम लोग जा रहे हैं ईद की खरीदी के लिए। हैदर भी साथ में है, सुमेर भी साथ में है और आज ईद की खरेदी करनी है। तर मित्रांनो, हा माझा मुलगा सुमेर, हैदर, मी आणि माझी बायको आम्ही निघालो आहोत आज केजला रमजान ईदच्या खरेदीसाठी। तर आता चाललेलो आहोत आणि आता आपण पुढे बघणार आहोत। आता गाडीमध्ये पेट्रोल संपलेलं आहे आणि आता आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे आणि इथून पुढे आता केजला निघायचं आहे। चला, आता आपण केजमध्ये आलेलो आहोत आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। आता फायनली आपण ह्या दुकानात आलेलो आहोत आणि दुकानात आपण बघणार आहोत आता हे कशा प्रकारचे कपडे दाखवत आहेत। आणि सगळ्यात विशेष म्हणजे मला कौतुक करावं थोडं फार कमी वाटतं आपल्या बीड जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेबांचं, कारण त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं असं काम केलेलं आहे। जे आपल्या तालुक्याचे खासदार म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आपले खासदार आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे आणि खूप भारी वाटतंय। चला, आता आपण खरेदीच्या बद्दल आता बोलणार आहोत। कौन सी पसंद है सुमेर? बता खोल के इस लगा बता तेरे अंकल। परफेक्ट। कौन सा देख रहा है इधर? पैंट। हाँ, परफेक्ट बैठी ना। This is a selfie time. बटन परफेक्ट। कौन सी पसंद आ रही सुमेर? सर हो गया डन? पसंद आहे का? तर मित्रांनो, मी ह्या वर्षी असं ठरवलेलं आहे की आपण कपडे वगैरे काही घ्यायचं नाही, कारण आपले स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या दुःखात आपण सहभागी होण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे। मी फक्त केवळ हा शूज घेतलेला आहे। एक काहीतरी नवीन वस्तू घ्यावी लागते ईदसाठी, म्हणून केवळ हा एक शूज घेतलेला आहे। आणि माझ्या बायकोनं आणि मी असं ठरवलेलं आहे की आपल्याला अजिबात नवीन कपड्याची वगैरे काही अशी खरेदी करायची नाही। आता लहान मुलांची हौस असते, त्यामुळे त्यांना घेणं गरजेचं होतं आणि असा उत्साह वगैरे असा कुठल्याही प्रकारचा राहिलेला नाही, कारण आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की आज महाराष्ट्र आपला कुठल्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि जे काही हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही आज हे कृत्य जे घडलेलं आहे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख साहेबांचं, तर त्याच्यासाठी आम्ही हे निर्णय घेतलेला आहे। सोच के ऑर्डर कर रहे हैं। तुझे क्या लेने का? तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये आणि आता थोडंफार जेवायचं आहे आणि ऑलमोस्ट सगळी खरेदी पूर्ण झालेली आहे मुलांची आणि आता नाश्ता करून तिला काही थोडंफार सामान घ्यायचं आहे तिचं, तिथून मग आम्ही निघणार आहोत घरी। चला, क्या ऑर्डर करें तुमने खाने में? पाव भाजी, पूरी भाजी
पेपर डोसा गुलाबजाम। करना, टेस्ट करना कैसी है। आ रहा तेरे बहुत रहा रुक जा। मित्रांनो हे काय आहे बघा, मला तर याला बघून मुंजे आठवला। आप कैसा खाएंगे रे तू? हाँ, त्यांनी काय ऑर्डर केलंय बघा, हे पेपर डोसा। आता त्याला खाणार कसं, त्याला कैसा खाएंगे अभी? मित्रांनो आता आम्ही मागवली आहे घमंडी लस्सी, बघूया। लस्सी है, घमंडी लस्सी। अब ये पी के तुमको घमंड आएगा क्या? काय काय लस्सीचे प्रकार निघालेत बघा। तर मित्रांनो माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं होतं आणि त्या यूट्यूबच्या कमाईतून मी माझ्या परिवारासाठी ही ईदची खरेदी केलेली आहे। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका आणि लवकरच आपल्यासाठी नवनवीन ब्लॉग पुन्हा एकदा घेऊन येणार आहे। थँक्यू। तर मित्रांनो आपण आलो आहोत आता केजला, आणि केजला आता मुलांची खरेदी चालू झालेली आहे। आणि विशेषतः सांगायची गोष्ट ही आहे की मुलांना कपडे घेणं गरजेचं आहे, कारण लहान मुलांचा थोर मोठ्यांचा हा सण आहे, वर्षातून एकदा येणारा एक महत्त्वाचा सण आहे, मोठा सण आहे। आणि मी आणि माझ्या बायकोने ह्या वर्षी ठरवलेलं आहे आम्ही दोघांनी की आम्ही कुठल्याही प्रकारची कापडांची खरेदी करणार नाही आहोत, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकरण घडलेलं आहे मस्साजोगचं, संतोष अण्णा देशमुख यांचं जे काही प्रकरण झालेलं आहे, त्यामुळे आम्ही आमची जी काही खरेदी आहे ती आम्ही नाही करायचं असं ठरवलेलं आहे। फक्त जे काही पद्धतीने ईद साजरी करता येईल त्या पद्धतीने आम्ही ईद साजरी करणार आहोत। आणि तिचं देखील तेच म्हणणं आलेलं आहे, पण मुलांसाठी खरेदी करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत घरी आणि विषय असा झालेला आहे की एवढं ऊन लागलं आहे शब्दातही सांगू शकत नाही। आता घरी आलेलो जस्ट फ्रेश झालो आहे आणि आता मुलांची आता कपडे डबल एकदा पुन्हा कपडे घालून पुन्हा बघतायत। पण जाता जाता एकच सांगतो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर मित्रांनो माझं पहिलं यूट्यूबचं पेमेंट आलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून मी खरेदी केलेली आहे। आणि हे जे आहे ही गाडी दिसते ह्याची पण पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। नेक्स्ट माझं पार्ट 2 माझा ह्या पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे, त्या व्हिडिओ बघायला विसरू नका। जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। भेटू लवकरच पार्ट 2 मध्ये।